नमस्कार मित्रांनो, हे बघा हे बोर्डमॉसचं गणित आहे. हे गणित आपल्याला सोडवायचं आहे. आता ह्या गणितामध्ये एक ट्विस्ट आहे. या गणितामध्ये मला एक सांगायचं आहे की इथे बघा आता तुम्हाला दोन वजा चिन्ह दिसत असतील आणि त्यांच्यामध्ये कोणती संख्या नाही. जेव्हा असं दिसेल तेव्हा त्याला धन करून घ्यायचं असतं. म्हणजे मी उरलेलं सर्व लिहितो. 17 गुणिले -5 अधिक 87 भागिले 3 अधिक 18. आता बोर्डमॉसमध्ये सर्वात पहिला भागाकार होतो. आता याला आपण अंडरलाईन करतो आणि याला भाग देतो. बाकीचं लिहितो मी तसंच. 17 गुणिले -5, 3 एके 3, 3 दुने 6 आणि 2 उरले आणि त्याच्यावर घेतला 7, 3 3 9 27 म्हणजे काय, याचं उत्तर आलं 29 अधिक 18. आता याच्यामध्ये गुणाकार होईल. दुसऱ्या स्टेपला भागाकारानंतर गुणाकार होतो. 17 गुणिले 5 85 आणि इथे वजा चिन्ह असल्यामुळे -85 अधिक 29 अधिक 18. आता इथे बघा, हे पहिलं आपण क्रिया करून घेऊ, ही सोपी वाटते. तर 29 आणि 29 आणि 18, 29 आणि 18 किती होतात ते बघून घेऊ. आता -85 तसंच लिहिलं. 9 आणि 8 किती होतात, 9 आणि 8 होतात 7, 17, हातच्याला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, म्हणजे -85 अधिक 47. आता इथे भिन्न चिन्ह असल्यामुळे काय होईल, यांची वजा बाकी होते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. आता बघा 85मधून जर कधी 47 गेले तर उत्तर येतं 38 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे किती, वजा. 85ला वजा चिन्ह आहे म्हणून मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे -38. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे.